पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांच्या तांदूळावर डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। भोर एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतनं शालेय पोषण आहाराचा तांदूळ चोरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अमराई इथं प्राथमिक शाळा आणि मूकबधिर विद्यालय आहे। याच शाळेतनं एक युवक तांदूळाची गोणी घेऊन बाहेर येतो आणि ती गाडीत टाकत असल्याची दृश्य कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेत। पुन्हा एकदा दुसरी गोणी आणण्यासाठी तो शाळेत जातो। शालेय पोषण आहारासाठी आणलेला तांदूळ कोणत्याही कामानिमित्त बाहेर नेता येत नसताना इथं मात्र त्याला हरता फासला जातोय। या प्रकरणी पोलीस तसंच गट शिक्षण अधिकाऱ्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही। त्यामुळे हा भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशीच चर्चा सध्या भोरमध्ये सुरू आहे। याच संस्थेच्या राजा रघुनाथराव विद्यालयात 2014 मध्ये पोषण आहारात घोटाळा झाल्याचा तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित झालेला होता। लहान मुलांना सहज तांदूळाबद्दल विचारलं असता त्यांनी दिलेली उत्तरं धक्कादायक अशीच होती। शाळेतला तांदूळ बाहेर नेतात ना, कोणती गाडी असते? ओमनी गाडीत नेतात का? किती नेतात तांदूळ एका वेळेस? नेतात ना, पण सारखं नेतात का? तू नेताना पाहिलंय ना? भोरच्या याच प्राथमिक शाळेच्या बाजूला मूकबधिर संस्थेचं विद्यालय आहे। त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनीही असा तांदूळ चोरीचा प्रकार घडत असल्याची कबुली दिली। खरंय, दिवसा सकाळी दुपारी संध्याकाळी जसा वेळ मिळेल तसा हे तांदूळ पोत्यातून किंवा पिशवीतून किंवा कॅनमध्ये शाळेच्या मागच्या बाजून किंवा पुढच्या बाजून जसं जमेल तसं घेऊन जातात। यासंबंधी मागच्या महिन्यामध्ये तांदूळ नेताना प्रत्यक्ष माणूस पकडला होता आणि गट शिक्षणाधिकारी आणि पोलिसांनी ताब्यात दिला होता, परंतु यासंबंधी पुढं काहीच झालेलं नाही आहे। मागं कोण नक्की वरदास्त कोणाचं काय माहिती नाही आहे, पण पोलीस हातबल झाले त्याविषयी पाहायला वाय मिळाले। लेखी तक्रारीचे पुरावे जय महाराष्ट्राकडे आहेत, तरीही माझ्याकडे लेखी तक्रार आलेली नाही असं गट शिक्षणाधिकाऱ्यांचा दावा आहे। तांदूळ हा पूर्णपणे मुख्याध्यापकाच्या ताब्यात असतो, त्यामुळे त्याची जबाबदारी सर्वस्वी मुख्याध्यापकाची आहे। तांदूळ शाळेतून बाहेर घेऊन जाता येतो का? नाही, कसल्याही प्रकारे कोणत्याही गोष्टीसाठी तांदूळ बाहेर नेला जात नाही। संबंधित व्यक्तीने ज्या व्यक्तीने तांदूळ पकडला ती व्यक्ती मला माहीत नाही। पोलिसांकडे ती गोष्ट गेली, पोलिसांनी त्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे। पुरावे द्या, लेखी स्वरूपात तक्रार द्या, चौकशी करून कारवाई करू।